सुकन्या समृद्धी योजना आणि एसबीआय मॅग्नम चिल्ड्रन्स बेनिफिट फंड. सुकन्या समृद्धी योजना आणि एसबीआय मॅग्नम चिल्ड्रन बेनिफिट फंड या दोन्ही योजना मुलांच्या कल्याणासाठी आहेत. लग्न असो किंवा तुमच्या मुलांचे शिक्षण असो, भविष्यातील ध्येय साध्य करण्यासाठी आर्थिक नियोजन महत्त्वाची भूमिका बजावते. अनेकदा लोक या उद्दिष्टांसाठी त्यांच्या बचत खात्यांमध्ये पैसे जमा करत राहतात, ज्यात इतर सरकारी योजना किंवा सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी ऑफर केलेल्या योजनांच्या तुलनेत खूपच कमी व्याज मिळते. लोकांनी केवळ त्यांच्या भविष्यातील उद्दिष्टांसाठीच योजना करू नये, तर चांगला परतावा मिळवण्यासाठी सुज्ञपणे गुंतवणूक करावी असा सल्ला आर्थिक तज्ज्ञांनीही दिला आहे. सुकन्या समृद्धी योजना आणि एसबीआय मॅग्नम चिल्ड्रन्स बेनिफिट फंड या दोन योजना मुलांच्या फायद्यासाठी आहेत. सुकन्या समृद्धी योजना. केंद्रीय वित्त मंत्रालयाने 2019 मध्ये सुकन्या समृद्धी योजना सुरू केली. सुकन्या समृद्धी योजना SSY ही मुलींच्या फायद्यासाठी एक लहान बचत योजना आहे, जी सरकारी योजना पोस्ट ऑफिस किंवा सरकारी बँकांमध्ये उपलब्ध आहे. तुम्ही तुमच्या 10 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलीच्या नावाने या योजनेत उघडू शकता. तसेच एका कुटुंबासाठी जास्तीत जास्त 2 सुकन्या समृद्धी योजना खाती उघडता येते. तर जुळ्या किंवा तिपटांच्या जन्माच्या बाबतीतच तिसऱ्या खात्याला परवानगी आहे. सुकन्या समृद्धी योजना खाते दरवर्षी 250 रुपये ठेवीसह उघडले जाऊ शकते आणि जास्तात एका वर्षात 1.5 लाख रुपये या खात्यात जमा केले जाऊ शकतात. याशिवाय SSY खात्यासाठी परिपक्वता कालावधी 21 वर्षे आहे किंवा मुलीचे 18 वर्षांनंतर लग्न होईपर्यंत. या योजनेत तुमच्या मुलासाठी पैसे गुंतवणू इच्छिणाऱ्यांनी लक्षात ठेवा की हे पैसे फक्त 15 वर्षांसाठी खात्यात जमा केले जाऊ शकतात. या योजनेतील गुंतवणूकदारांना 7.6% व्याजदर मिळते. तसेच गुंतवणुकीच्या रकमेवर कलम 80C अंतर्गत आयकर लाभांचा दावा मिळतो, तर योजनेतून मिळणारे व्याज करमुक्त आहे. एसबीआय मॅग्नम चिल्ड्रन्स बेनिफिट फंड. भारतीय स्टेट बँकेचा मॅग्नम चिल्ड्रन बेनिफिट फंड हा सोल्युशन ओरिएंटेड म्युच्युअल फंड आहे, जो 2002 मध्ये लॉन्च करण्यात आला. यामध्ये गुंतवणूकदारांना 2 पर्याय उपलब्ध आहेत, एक सेव्हिंग प्लॅन आणि दुसरी गुंतवणूक योजना. एसबीआय मॅग्नम चिल्ड्रन बेनिफिट फंड सेव्हिंग प्लॅन हा एक पुराणवतमाती हायब्रिड फंड असून तो कर्ज आणि कर्ज संबंधित साधनांसाठी मोठ्या निधीचे वाटप करतो आणि काही भाग इक्विटीमध्ये गुंतवला जातो. या योजनेने सुरुवातीपासून 10%हून अधिक परतावा दिला असून फंडाने गेल्या एका वर्षात 5.3%हून अधिक आणि गेल्या 3 वर्षात 12%हून अधिक वाढ नोंदवली आहे. दुसरीकडे एसबीआय मॅग्नम चिल्ड्रन्स बेनिफिट फंड गुंतवणूक योजना हा एक आक्रमक हायब्रिड फंड आहे. कोणामध्ये गुंतवणूक चांगली आहे? जर तुम्हाला तुमच्या मुलासाठी गुंतवणूक करायची असेल आणि कॉर्पस तयार करायचा असेल, तर ते तुम्ही सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत करू शकत नाही, तर तुम्ही एसबीआय मॅग्नम फंडाची निवड करावी. एसबीआय मॅग्नम चिल्ड्रन्स बेनिफिट फंड दीर्घकाळात सुकन्या समृद्धी योजनेच्या तुलनेत चांगला परतावा देतो. तसेच इक्विटी दीर्घ मुदतीत चांगले परतावे देत असल्याने कोणीही एसबीआय मॅग्नम चिल्ड्रन्स बेनिफिट फंड गुंतवणूक योजनेसाठी जाऊ शकतो. मात्र सुकन्या समृद्धी योजना आणि एसबीआय मॅग्नम चिल्ड्रन्स बेनिफिट फंड मधील निवड पूर्णपणे तुमच्या गरजांवर अवलंबून असेल. तुमचे अंतिम उद्दिष्ट काय आहे? सुरक्षितता की जास्त परतावा? जर तुम्हाला तुमच्या मुलासाठी सुरक्षित कर सवलतीसह गुंतवणूक हवी असेल, तर सुकन्या योजना चांगली निवड आहे. पण जर तुम्ही दीर्घ मुदतीसाठी आणि अधिक परताव्यासाठी थोडा जोखीम घेऊ शकत असाल, तर एसबीआय मॅग्नम चिल्ड्रन फंड एक उत्तम पर्याय ठरू शकतो. आपल्या गरजांनुसार योग्य निवड करा आणि तुमच्या बाळाच्या भविष्याची पायाभरणी आजपासूनच करा. तुमचं मत काय? तुम्ही गुंतवणुकीसाठी कोणती योजना निवडाल? 1. सुकन्या समृद्धी योजना. 2. एसबीआय मॅग्नम चिल्ड्रन फंड. कॉमेंटमध्ये तुमचं मत नक्की सांगा.